नमस्कार, स्वागत आहे तुमचं डिशेस रेसिपीमध्ये। आज आपण बघणार आहोत उडीद डाळचे वडे। त्यासाठी आपल्याला उडीद डाळ घेऊन घ्यायची आहे। तुम्ही सालची सुद्धा घेऊ शकतात किंवा बिना सालची सुद्धा उडीद डाळ भिजत घालू शकतात। आता ही डाळ आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि 6 ते 7 तास भिजत ठेवायची। आता आपली डाळ ही व्यवस्थित भिजलेली आहे। आता हिला आपण छान हातावरती रगडून घ्यायची। डाळ ही व्यवस्थित रगडल्याने किंवा घासल्याने आपले वडे हे छान सॉफ्ट होतात। आणि आता आपण डाळला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। आता डाळ ही आपण गाळणीमध्ये काढून घ्यायची। अशा प्रकारे आपल्याला सर्व डाळ ही चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे। 10 ते 15 मिनिटं डाळीला असंच राहू द्यायचं, त्याच्याने आपल्या डाळमधलं पाणी सर्व निघून जाईल। आता मी मिरच्यासुद्धा सकाळी डाळ टाकली तेव्हा मिरच्यासुद्धा तेव्हाच टाकलेल्या होत्या भिजायला। आता मिरचीसुद्धा आपण पाण्यातून काढून घेऊ। तुम्ही बघू शकतात आपली मिरचीसुद्धा छान भिजलेली आहे। आता मिरचीसुद्धा पाण्याच्या बाहेर काढून घ्यायचे आहे आणि पाणी आपल्याला ते तसंच राहू द्यायचं आहे। आता मसाला पूर्ण असा काढून ठेवलेला आहे। आता मिक्सरमध्ये आपण बारीक करून घ्यायचा। त्यासाठी मिरचीला कट करून घ्यायची। नंतर लसूण टाकायचा आणि जाड मीठ टाकलेले आहे मी। चवीनुसार मीठ टाकायचं आणि जिरे टाकायचं। मीठ मी यामध्येच टाकलेलं आहे, मसाल्यामध्येच टाकून दिलेलं आहे, त्याच्याने आपलं मीठसुद्धा बारीक लवकर होते। आपलं जे मिरचीचं पाणी होतं तेच पाणी आपल्याला मसाल्यामध्ये टाकायचं आहे। अशा प्रकारे मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। आता डाळसुद्धा आपल्याला अशीच बारीक करून घ्यायची आहे। मिरचीचा मसालासुद्धा आपल्याला डाळमध्येच टाकून द्यायचा आहे, त्याच्याने काय होईल ना, आपला मसाला हा डाळमध्ये चांगला मिक्स होतो। अशा प्रकारे आपल्याला डाळ ही बारीक करून घ्यायची आहे। आता शोप आणि ओवा आपल्याला थोडा जाडसर असा कुटून घ्यायचा आहे आणि ते सर्व या मिश्रणामध्ये टाकायचं आहे। थोडा कोथिंबीर टाकायचा, अर्धा चम्मच खाण्याचा सोडा टाकायचा, त्यामध्ये आपण थोडं पाणी टाकायचं, त्याला छान मिक्स करून घ्यायचा। नंतर आपल्याला ह्या मिश्रणामध्ये टाकून द्यायचं आहे आणि आता छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे। कोथिंबीर असंच थोडा थोडा टाकायचा आणि फेटत राहायचं आहे, त्याच्याने आपले वडे हे सॉफ्ट होतात। आता आपलं वड्याचं हे पीठ तयार झालेलं आहे। आमच्याकडे वड्यांसोबत दही खातात, त्यासाठी मी दहीसुद्धा आता तयार करून घेते। त्यासाठी थोडं पाणी टाकायचं आणि छान त्याला रवीने मिक्स करून घ्यायचं आणि अशा प्रकारे दही तयार करून घ्यायचं आहे। आता वडे तळून घेऊ। त्यासाठी खाली थोडं पाणी लावायचं आणि त्यावर वडे हे तयार करून घ्यायचे आणि आपल्याला वडे आता तळून घ्यायचे। तुम्ही बघू शकतात आपले वडे छान फुललेले आणि आता तोडून पण मी तुम्हाला दाखवते। तुम्ही बघा, छान गरमागरम वडे तयार झालेले। आता आपण वड्यांवरती थोडं दही टाकून द्यायचं आहे। आमच्याकडे वड्यांसोबत दही किंवा कढी खातात, तुमच्याकडे काय खातात कमेंटमध्ये नक्की सांगा। त्यावर थोडं तिखट टाकायचं आहे, थोडा चाट मसाला टाकायचा आणि कोथिंबीर टाकायचं आहे। आता आपले वडे हे तयार झालेले। तुम्हाला जर माझी वड्यांची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।